इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या रामवाडी गोडाऊन सोलापूर येथील स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल जॅमर बसवणं तसंच मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मोबाईल टॉवर बंद ठेवण्यात यावी। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या रामवाडी गोडाऊन सोलापूर येथील स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल जॅमर बसवणे तसेच मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मोबाईल टॉवर बंद ठेवण्यात यावं अशा मागणीचं निवेदन सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या शिष्टमंडळानं माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे। यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, माजी परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, नासिर बंगाली आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना चेतनभाऊ नरोटे म्हणाले की 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आमदार पणिती सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढवली होती। दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान झालं असून 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे। मतदानासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर किंवा वायफाय इत्यादींच्या माध्यमातून छेडछाड करून मत परिवर्तित करण्याची भीती नागरिकांच्या मनात असून निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता राहावी यासाठी निवडणूक आयोगानं सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून रामवाडी गोडाऊन सोलापूर येथील निवडणुकीत वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा तसेच मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिसरातील मोबाईल टॉवर बंद ठेवावेत अशा मागणीचं निवेदन देऊन ताबडतोब सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आज माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही एक निवेदन दिले। मतमोजणी दिवशी त्या ठिकाणी जॅमर बसावं अशी पक्षाकडनं आमच्या मागणी होती। त्या पद्धतीने आम्ही त्यांना निवेदन दिले। ते वरिष्ठांकडे निवेदन पाठवतो म्हणल्यात। त्यांचं एक मत आहे की वरिष्ठ लेवलला देखील निवडणूक आयोगाकडे ह्याची मागणी करा। माझ्या हप्त्यातली बाब नाही असं त्यांचं मत आहे। त्यामुळे आता उद्या निवडणूक आयोगाकडे आम्ही एक पत्र पाठवणार आहे। सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते की अनेक लोक आता सांगतात की मतदान आम्ही तुम्हाला केलं आहे पण आता मशीनकडे लक्ष द्यावं। आणि आता ग्रामीण भागातनं इतर ठिकाणी शहरातनं सगळ्यांना ताईंना आम्हाला सगळ्याला फोन आले आमचं काम आम्ही केलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पारा द्यावा, त्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त व्हावा, मशीनमध्ये छेडछाड होईल हे अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आल्यामुळं आम्ही सगळ्यांचे मतं ऐकले आणि आज कलेक्टरला ते निवेदन दिलं आणि कलेक्टर देखील वर ते निवेदन आमचं पाठवतो निवडणूक आयोगाकडे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। उद्या आम्ही देखील वैयक्तिक निवडणूक आयोगाकडे केंद्रीय आम्ही मागणी करणार आहे अशी काँग्रेस पक्षातूनही मागणी राहणार आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।